तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता इकडे मात्र भैरवी त्रिलोत्तमाला अजून जास्त ब्लॅकमेल करत असते. भैरवी त्रिलोत्तमाला म्हणू लागते, अगं त्रिलोत्तमा, काल जे झालं आहे ना, तो फक्त एक ट्रेलर होता. अजून तर पिक्चर बाकी आहे. आणि जे काही झालं ना, एवढ्यात तुला काय वाटतं मी हे घर सोडून जाईल का? अगं मी तुला सांगते ना, हा फक्त एक ट्रेलर होता आणि पिक्चर तर अजून बाकी आहे. आणि जर का तू मी जे सांगते ते ऐकलं नाही ना, तर मी अख्ख्या जगाला हा पिक्चर मी दाखवून देईल आणि त्याच्यासोबत तुझ्या घरच्यांनाही. मग बघ काय होतंय. तर तू फक्त मज्जाच बघत राहा. तर त्रिलोत्तमा भैरवीच्या अशा बोलण्यामुळे जास्त घाबरून जाते. तिला कळत नसतं, या भैरवीचं ना मी एक शब्द ऐकत नव्हते, हिला मी माझ्या घरात एक पाऊलही ठेवू देत नव्हते. आज ही माझ्या डोक्यावर बसते आणि मलाच वरून ब्लॅकमेल करते. आता मी काय करू? इतक्या मोठ्या भानगडीतून मी बाहेर कशी पडू? त्रिलोत्तमा विचार करू लागते. त्रिलोत्तमा खूप घाबरूनही गेलेली असते. दुसरीकडे सारंग आणि सावली गप्पा मारत असतात. ते मात्र याच विषयावर बोलत असतात. सारंग सावलीला म्हणू लागतो की सावली, मला कळत नाही आपल्या घरामध्ये काय चालू आहे. जगन्नाथ जे म्हणताय ते खरं असेल का? बाबा खरंच काहीतरी लपवत असेल का बरं सावली? सावली विचार करू लागते की सारंग सरांना चला थोडं तरी कळालं. मला जे सारंग सरांना कित्येक दिवसापासून सांगायचं आहे ते त्यांच्या लक्षात आलं. तर सावली काहीच बोलत नाही. तर सारंग म्हणू लागतो, मला असं वाटतंय सानिका जेव्हा गेली ना, तेव्हा जायच्या क्षणी तिनं मात्र काहीतरी असं एखादी गोष्ट सोडली असेल किंवा काही सांगितलं असेल की जे भैरवीजींना पण माहिती आहे. म्हणून भैरवीजी या दोघांना पण ब्लॅकमेल करत आहे. सावली, मला खरंच कळत नाही आपल्या घरामध्ये नेमकं काय चालू आहे. कुणाचं कुणाला काहीच कळत नाही. एका जगन्नाथजी येतात बाबासोबत बोलायला, ती भैरवीजी मॉमला ब्लॅकमेल करते. मला तर काही कळतच नाही. माझ्या डोक्यात ना आता एकही विचार येतच नाही. पण मात्र आपल्याला याचा विचार करावाच लागेल, सत्य शोधून काढावंच लागेल सावली. तर सावली म्हणू लागते, बापरे सारंग सर, किती दिवस झाले हे सगळं मी बोलण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करते, पण तुम्ही माझं काही ऐकतच नव्हता. काही जरी सांगायला गेले ना तुम्हाला, तर तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नव्हता. त्याच्यामुळेच आतापर्यंत मी तुम्हाला काही सांगितलंही नाही आणि तुम्हीही माझं काही ऐकून घेतलंच नाही. तर सारंग म्हणू लागतो, यार सावली सॉरी बरं का, पण मी आत्ता ना तुझं सगळं ऐकून घेतो सॉरी, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, माझी खरंच खूप मोठी चूक झाली. तर आता सारंग म्हणू लागतो की सावली, आपण दोघांनी मिळून आता हे सत्य शोधून काढायचं. मॉमला भैरवीजी का ब्लॅकमेल करताय आणि इकडं जगन्नाथजी जे काही म्हणले आहेत ते बाबा खरंच काहीतरी लपवता का बाबाचं नाव कुणीतरी फक्त घेतलं आहे. तर मित्रांनो बघूया, सारंग आणि सावली मात्र हे सत्य शोधून काढणार आणि सत्याच्या शोधासाठी सावलीला मात्र सारंगची साथ मिळालेली आहे. दोघांनी मिळून आता हे जर सत्य शोधून काढलं तर नवीनच पिक्चर आपल्यासमोर आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.